नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या आपल्या या प्रॅक्टिस सेटमध्ये। मित्रांनो, आज आपण पुन्हा दोन टॉपिकची प्रॅक्टिस करणार आहोत, सिम्प्लिफिकेशन आणि रॉंग नंबर सिरीज। कारण दोन्ही टॉपिक परीक्षेमध्ये महत्त्वाचे आहेत। त्यातला हा पहिला प्रश्न पहा कसा सोडवायचा। तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, व्हिडिओला पॉज करा आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा। मी फास्ट हा प्रश्न सोडवितो। पहा, 360 गुणाकारामध्ये 640 भागिले 240 अधिक 1। पहा, याला 2 न भाग देऊ। बेक बे बे 2 4 बेत्रिक 6 बेचौक 8। पहा, 12 1 12 12 त्रिक 36। 3 गुणाकारामध्ये 32 बरोबर 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 आणि हे 1 0। 960 अधिक 1 म्हणजे पहा 960 आणि हा 1 किती 961। आता 961 हा कोणाचा वर्ग आहे? आपण वर्ग पाहिलेत, हे कोणाचा वर्ग आहे? तर हा आहे 31चा वर्ग, 961। हा प्रश्न करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। पहा, तुम्ही व्हिडिओला पॉज करा आणि करण्याचा प्रयत्न करा। मी फास्टमध्ये सोडवितो। 40% ऑफ म्हणजे गुणाकार 150 अधिक 30% ऑफ म्हणजे गुणाकार 120 बरोबर 50%। पहा, हे 2 शून्य कट 15 चौक 60 अधिक हे 2 शून्य कट 12 त्रिक 36 हे 50 हे हाफ। पहा, हे दोघांची बेरीज झाली 96 बरोबर 1/2। हे किती 192। आपल्या प्रश्नाचं उत्तर 192। हा प्रश्न करा मित्रांनो। पहा काय क्वेश्चन मार्क बरोबर 144 मायनस तर 87.5 त्याची फ्रॅक्शन व्हॅल्यू घ्यायची। तर फ्रॅक्शन व्हॅल्यूचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येत आहे। पहा किती याची किती घ्यायची फ्रॅक्शन व्हॅल्यू, तर हे पहा 7/8 असं लिहायचं। ऑफ म्हणजे गुणाकार 160 8 1 8 8 2 16 7 2 14। पहा किती राहिले 4 4 हे वर्गमूळामध्ये 4चा वर्ग किती आहे 16। आपल्या प्रश्नाचं उत्तर 16। हा प्रश्न पहा कसा सोडवायचा। काय इथं 2ची पॉवर 8 2ची पॉवर 8 त्याला कसं लिहायचं। पहा 16 गुणाकारामध्ये 16 छेद 16चा वर्ग 16 गुणाकारामध्ये 16 गुणाकारामध्ये 16 बरोबर 2x। पहा, हे 16ला हे 16 गेले 16 बरोबर 2x। तर 16 कोणाचा वर्ग आहे 4चा, तर 1च्या जागेवर 4 आहे। आपला प्रश्नाचं उत्तर 4। तर हे पॉवरचा पण प्रश्न लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे। हा प्रश्न पहा कसा करायचा। 24 अधिक किती आहे 270 270 मायनस याचा कॅल्क्युलेशन आलं 255 बरोबर 13x। पहा 294 मायनस 255 बरोबर 13x किती 39 बरोबर 13x बरोबर 33 39। आपल्या प्रश्नाचं उत्तर 3। हा प्रश्न करा पहा किती 24 गुणाकारामध्ये 250 भागिले 75 मायनस 250 भागिले 25। पहा 25 त्रिक 75 25 दाई 250 3 3 8 24। पहा 8 दाई 80 25 दाई 250 मायनस 10 बरोबर किती 70। आपल्या प्रश्नाचं उत्तर 70। प्रश्न हा प्रश्न पहा कसा करायचा। याला जास्त कॅल्क्युलेशन न करायची। पहा हे टक्केवारीला हे 2 शून्य गेले, ह्या टक्केवारीला हे 2 शून्य गेले, इथे किती राहिले 45 गुणाकारामध्ये 35 बरोबर 225 गुणाकारामध्ये हे किती 7 5 35। आता हे 35ला 35 गेले, हे 225ची ही 450 डबल आहे x बरोबर 2। पहा काही सेकंदामध्ये उत्तर।
तर हा प्रश्न पहा कसा सोडवायचा. 2 छेद इथं 21 आहे. 21 गुणाकारामध्ये 6 72 अधिक 3 छेद 16 गुणाकारामध्ये 512 बरोबर x गुणाकारामध्ये 8. 8 भाग द्यायचा. आता हे 8 डायरेक्ट इकडे भाग बसतो. 8 1 8 8 8 64 उरले 3 8 चौक 32 इथं डायरेक्ट भाग बसतो. 8 6 48 3 8 चौक 32 16 1 16 16 चौक 64 21 1 21 21 चौक 84 4 2 8 अधिक 12 बरोबर किती 20. आपल्या प्रश्नाचं उत्तर 20. आता हा प्रश्न पहा दिसायला अवघड आहे पण सोडवायला पहा किती सोपा आहे. आपल्याला जर वर्गपाठ जर असतील तर हा कोणाचा वर्ग आहे. तर हा आहे 42चा वर्ग भागिले 21 अधिक हे किती हे 56चा वर्ग पहा 56/56 बरोबर वर्गमुळामध्ये x. पहा 21 1 21 21 2 42 56ला 56 गेला. 2 अधिक 1 बरोबर किती 3. तर 3 कोणाचा वर्ग आहे. 3चा वर्ग किती 9. आपल्या प्रश्नाचं उत्तर 9. तर हा प्रश्न पहा कसा सोडवायचा. 1 अधिक 1 किती 2. 1 मधून 2 मधून 1 गेला 1. तसंच 2 अधिक 3 किती 5. 5 मधून 2 गेले 3. 3 अधिक 8 सॉरी 8 अधिक 3 किती 11. 11 मधून 8 गेली 3. 5 मधून हे 4 गेली 1 मायनस 17चा वर्ग किती 289. ते किती 1042चं उत्तर होईल. याच्यातलं 11 नंबरचा प्रश्न मिसिंग नंबर सिरीजचा आहे. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय येईल हे आपल्याला सांगायचं आहे. तर पहा प्रश्न कसा सोडवायचा. यातला गॅप किती 4. यातला गॅप 9. यातला गॅप 16. यातला गॅप 25चा. त्या कोणाचा आहे 2चा वर्ग आहे 3चा वर्ग आहे 4चा 5चा. तिथे कितीचा वर्ग यायला पाहिजे 6चा. म्हणजे किती 70. 70 मायनस 70 मायनस 36 किती 34. आपला प्रश्न उत्तर किती 34. हा प्रश्न पहा कसा करायचा. यातला किती गॅप काढा. कितीचा गॅप आहे याच्यामध्ये 12चा. याच्यामध्ये 18चा. याच्यामध्ये 24. याच्यामध्ये 30. तर इथे कितीचा गॅप पाहिजे. गॅपचा गॅप किती 6. हे गॅपचा गॅप 6 आणि ह्या गॅपचा गॅप किती 6. तर इथे किती यायला पाहिजे 6. मग 36 अधिक 30 अधिक 6 किती 36. 88 अधिक 36 किती 124. आपल्या प्रश्नाचं उत्तर. हा प्रश्न पहा कसा सोडवायचा. इथं कितीचा गॅप आहे 13चा. इथं 16चा. इथं 22चा. इथं 31चा गॅप आणि इथं 43चा गॅप पाहिजे. पहा याच्यामध्ये किती गॅप आहे 3. याच्यामध्ये 6. याच्यामध्ये 9 आणि याच्यामध्ये कितीचा गॅप आहे 12चा. मध्ये पहा 3 6 9 12 हे एक पाडा तयार व्हायला आहे. तिथे किती यायला पाहिजे पहा 81 अधिक 81 मायनस किती 43 किती 38. आपला प्रश्न उत्तर पाहिजे 38. हा प्रश्न पहा कसा सोडवायचा. आता याच्यामध्ये जितका गुणाकार करायचा तितकी संख्या कमी करायची. म्हणजे 1 गुणाकारामध्ये 1 मायनस 1 करायचा. तसं 2 गुणाकारामध्ये 2 मायनस 2च करायची. पहा आता 6 गुणाकारामध्ये 6 बरोबर किती 6 मायनस 1 किती 5. तसेच 5 गुणाकारामध्ये 2 मायनस 2 8. 8 गुणाकारामध्ये 2 सॉरी 8 गुणाकारामध्ये 3 8 त्रिक 24 आणि मायनस 3 किती 21. तसंच 21 गुणाकारामध्ये 4 किती 84 मायनस 4 बरोबर किती 80. आपल्याला प्रश्न उत्तर पाहिजे पहा 80. इथं पहा संख्याचा गॅप घ्यायचा.
इथं पहा इथं कितीचा गॅप आहे 17चा, इथं 19, इथं 23, तर इथे कितीचा गॅप पाहिजे 17, 19, 23, ते किती पाहिजे 29चा गॅप पाहिजे आणि समोर 31चा गॅप. 70 अधिक 29 किती 99. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती 99. ह्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंटमध्ये द्यायचं, कमेंटमध्ये द्यायचं. आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.